संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानव जातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्म देसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, दीघ निकाय या ग्रंथाचा अभ्यास सध्याच्या वर्षावास प्रवचन मालिकेच्या अंतर्गत आपण करीत आहोत। या दीघ निकाय ग्रंथातील 13व्या क्रमांकाचं सुत्त, ज्याचं नाव आहे तेविज्य सुत्त, या सुत्ताची सुरुवात आपण कालच्या धम्म देसनेमध्ये केली होती। उर्वरित भाग आज आपण पूर्ण करणार आहोत। तेविज्य सुत्तामध्ये आपण बघितलं की त्या काळातील जे तेविज्य ब्राह्मण होते, म्हणजे 3 प्रकारच्या विद्या किंवा 3 प्रकारचं ज्ञान ज्यांना प्राप्त होतं, अशा ब्राह्मणांना तेविज्य ब्राह्मण म्हणायचे। पूर्वजन्माचं ज्ञान, कर्मफलाचं ज्ञान आणि आश्रमशर्याचं ज्ञान, हे 3 ज्ञान ज्या ब्राह्मणांना प्राप्त होतं, अशा ब्राह्मणांना तेविज्य ब्राह्मण असं म्हणायचे। आणि असे हे तेविज्य ब्राह्मण या जगाचा कोणीतरी निर्माता आहे, ज्याला ब्रह्मा असं म्हटलेलं आहे, त्या ब्रह्मासोबत जर समरूप व्हायचं असेल तर विविध प्रकारचे मार्ग त्यांनी सांगितले। कोणी म्हणायचं हा मार्ग खरा, कोणी म्हणायचं हा मार्ग खरा। आणि या ब्राह्मणांच्या तात्विक तफावतीमुळं वासेठ्ठ आणि भारद्वाज या 2 ब्राह्मण तरुणांमध्ये वाद रंगला। वासेठ्ठ म्हणायचा की पोखरासाठी ब्राह्मण जे सांगतो ना, तोच खरा मार्ग। भारद्वाज असं म्हणायचा की पोखरासाठी नाही, जो तरख्ख नावाचा ब्राह्मण सांगतो ना, तोच खरा ब्रह्म सहवासाचा मार्ग आहे। असा वाद रंगला। दोघेही जण भगवान बुद्धांकडे गेले। हाच प्रश्न भगवान बुद्धांना विचारला की भगवान, त्या ब्रह्म सोबत जुळण्याचा सहवासाचा कोणता मार्ग आहे? तेव्हा भगवान बुद्ध त्याला उपदेश करतात आणि वेगवेगळ्या प्रकारे भगवान बुद्धांनी त्यांना समजावून सांगितलं। भगवान बुद्धांच्या समजून सांगण्याची पद्धत पण फार वेगळी होती। असं व्यावहारिक उदाहरणं देतात, आपल्या दैनंदिन जीवनातले व्यावहारिक उदाहरणं, आणि असं उदाहरण देऊन देऊन त्यांना शेवटी क्लिअर केलं, स्पष्ट केलं की तुम्ही ब्रह्माला बघितलं नाही, तुमच्या आचार्यांनी सुद्धा ब्रह्माला बघितलं नाही, त्या आचार्यांच्या आचार्यांनी सुद्धा ब्रह्माला बघितलं नाही, त्या आचार्यांच्या 7 पिढ्यांपर्यंत कोणीच ब्रह्माला बघितलं नाही। एवढंच काय,
तुमचे जे जुने ऋषी मुनी जे होऊन गेले ना, त्यांनी सुद्धा ब्रह्माला बघितलं नाही. मग ज्यांनी ब्रह्माला बघितलंच नाही, ज्याने ब्रह्माचा अनुभव घेतला नाही, मग हे 23 ब्राह्मण असं म्हणतात की हा नीट मोक्षाकडे नेणारा आणि ब्रह्माचा सहवास घडवून आणणारा हाच मार्ग आहे, असं त्यांचं म्हणणं हे मूर्खपणाचं ठरणार नाही का? आणि ते उत्तर काय देतात? हो भगवान, त्यांचं असं जे म्हणणं आहे ते मूर्खपणाचं ठरेल भगवान. म्हणजे ज्या तत्वाला आपण बघितलंच नाही, पण ते तत्व मला माहित आहे, मला माहित आहे, मला माहित आहे असं म्हणणं हे मूर्खपणाचं ठरणार नाही का? भगवान बुद्ध वेगवेगळे उदाहरण देतात. एक शेवटचं उदाहरण जे आपण मागच्या धम्मदेसनेमध्ये बघितलं, नदीचं. असे विविध उदाहरणं दिली, पण एक नदीचं उदाहरण जे अगदी लागू पडते. एखाद्या तरुणाने या अचिरावती नदीच्या किनाऱ्यावरती यावं, त्याला त्या नदीच्या पलीकडच्या किनाऱ्यावर जायचं आहे आणि तो इथंच उभं राहून त्या पलीकडच्या किनाऱ्याला म्हणतो की अरे अरे पलीकडच्या किनाऱ्या, इकडे ये, मी तिकडे येत नाही. तू इकडे ये, मी तिकडे येत नाही. तर तो पलीकडचा जो किनारा आहे तो अलीकडे येईल का? नाही भगवान, अलीकडे येणार नाही. अगदी याप्रमाणेच पुन्हा भगवान त्याला तेच समजून सांगतात. ते सांगतात की 23 ब्राह्मण हेच खरं आहे, हाच खरा मार्ग आहे. हे मूर्खपणाचं ठरणार नाही का? पुन्हा एक उदाहरण भगवान बुद्ध त्यांना समजून सांगत असताना त्यांना असं एक उदाहरण देतात, ते फार महत्वाचं उदाहरण आहे. इथपर्यंत आपण बघितलं होतं विविध प्रकारे. आणखी भगवान बुद्ध त्यांना आणखीन उदाहरण देतात की ज्याप्रमाणे वासेठ्ठा ही अचिरावती नदी पाण्याने काठोकाठ तुडुंब भरलेली आहे आणि एखादा मनुष्य पलीकडे जाण्याच्या इच्छेने तेथे यावा आणि जाळ साखळदंडाने त्याचे हात पाठीमागे घट्ट बांधलेले असावे, तर तुला काय वाटते वासेठ्ठा, तुला काय वाटते? तो पुरुष अचिरावती नदीच्या अलीकडील तीरावरून पलीकडे जाईल का? म्हणजे बुद्ध त्याला समजून सांगत आहेत की त्या माणसाचे जर दोन्ही पाय आणि दोन्ही हात साखळदंडाने बांधलेले आहेत आणि साखळदंडाचा दुसरा किनारा एका झाडाला बांधलेला आहे, त्याला पुढे जाता येत नाही आहे, तर अरे वासेठ्ठा मला सांग, तो व्यक्ती नदीच्या पलीकडच्या किनाऱ्यावर जाऊ शकेल का? नक्कीच नाही जाणार. कारण त्याचे हातपाय बांधलेले आहेत ना, साखळदंडाने त्याचे हातपाय बांधलेले आहेत. जोपर्यंत ते साखळदंड तुटणार नाहीत, त्याचे हातपाय मोकळे होणार नाही, तो मेहनत करून कष्ट करून पोहत म्हणा किंवा बोटीमध्ये बसून म्हणा, जोपर्यंत स्वतः त्या पलीकडच्या किनाऱ्यावर जाणार नाही, तोपर्यंत तो त्या पलीकडच्या किनाऱ्यावर जाऊ शकत नाही. अगदी याप्रमाणे बुद्ध त्याला हे उदाहरण सांगतात. शेवटी तोही म्हणतो की भगवान बरोबर आहे, कारण त्याचे हातपाय साखळदंडाने बांधलेले आहे, तो पलीकडच्या किनाऱ्यावर जाऊ शकत नाही. भगवान बुद्ध त्याला या उदाहरणावरून समजावून सांगतात की अगदी याप्रमाणे वासेठ्ठा आर्यांच्या शासनामध्ये पंच काम गुणास साखळदंड अथवा बंधन असं म्हणतात. म्हणजे बुद्ध हे स्पष्ट करतात की जे 23 ब्राह्मण आहेत, ह्या 23 ब्राह्मणांचे सुद्धा हात आणि पाय या साखळदंडाने बांधलेले आहेत. त्यांना जर पलीकडे जायचं आहे, पलीकडे ब्रह्मा आहे, समजा नदीच्या पलीकडे त्या किनाऱ्यावरती ब्रह्मा आहे, त्यांना या किनाऱ्यावरून त्या ब्रह्माकडे त्या किनाऱ्यावरती जायचं आहे, पण यांचे हात पाय साखळदंडाने बांधले आहेत. कोणते ते साखळदंड? या 23 ब्राह्मणांचे हात आणि पाय साखळदंडाने बांधलेले आहेत, म्हणून ते तिथपर्यंत जाऊ शकत नाहीत. कोणते ते साखळदंड? ते स्पष्ट करतात भगवान बुद्ध की आर्यांच्या शासनामध्ये पंच काम गुणास साखळदंड अथवा बंधन असं म्हणतात. म्हणजे बुद्धांना हे सांगायचं आहे की हे जे 23 ब्राह्मण आहेत, यांचे हात या पंच काम गुणा रूपी साखळदंडाने बांधलेले आहेत. कोणता साखळदंड आहे? पंच कामगुण. कोणते ते पंच कामगुण आहेत? कांत, आवडते, प्रिय रूप, कामयुक्त आणि आनंद देणारे असे डोळ्याला दिसणारे रूप पहिलं कामगुण. कानांना ऐकू येणारे शब्द
दुसरे कामगुण, नाकाला कळणारे गंध तिसरे कामगुण, जिभेने चाकता येणारा रस चौथा कामगुण आणि शरीराला स्पर्श करणारा स्पर्श पाचवा कामगुण. हे 5 प्रकारचे कामगुण आहेत की ज्याच्यामध्ये हे सगळे फसलेले आहेत. कोणी ह्या डोळ्याच्या रूपामध्ये फसलेला आहे, चांगलं रूप आहे, चांगलं रूप आहे म्हणून ह्या डोळ्याच्या रूपामध्ये फसून गेलेले आहेत. कोणी या कानांच्या शब्दांमध्ये फसलेला आहे, अरे चांगले शब्द आहेत, चांगले शब्द आहेत, लोभ उत्पन्न केला, फसला. नाकाच्या गंधामध्ये फसलेले आहेत. कोणी या जिभेच्या चवीमध्ये म्हणजे खाण्यामध्ये रममाण झाले, खारट, आंबट, तिखट, अमकट, धमकट, गोड असंच खाण्यामध्ये रममाण झाले. काही घेणं देणं त्या ब्रह्माशी. खाण्यामध्ये रममाण झाले आणि खाण्यातच रममाण झाले तर या जिभेच्या रसामध्ये ते फसून गेले. हा जो शरीर आहे या शरीराला दुसऱ्या शरीराचा स्पर्श झाला, ते स्पर्शाच्या सुखामध्ये हे 23 ब्राह्मण फसून गेलेले आहेत. तर या 5 इंद्रियांचे जे कामगुण आहेत त्यांनाच म्हटलेलं आहे पंच कामगुण. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा या पंच काम गुणांमध्ये हे 23 ब्राह्मण फसलेले आहेत. या पंच काम गुणात आर्यांच्या शासनामध्येच साखरदंड असं म्हणतात. याला भगवान बुद्धांनी साखरदंड म्हटलेला आहे. ही तुमची हतकडी आहे जी तुम्हाला दुःखमुक्त होऊ देत नाही. ही हतकडी म्हणजे पंच कामगुण ते पुन्हा 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 जन्म घ्यावाच लावतात. ही वासना, हा लोभ, ही आसक्ती पुन्हा पुन्हा या संसारामध्ये जन्म घालण्यास कारणीभूत ठरत असते. हे 23 ब्राह्मण या पंच काम गुणांच्या साखरदंडाने बंदिस्त आहेत. वासेठा या पंच काम गुणांमध्ये 23 ब्राह्मण अडकलेले आहेत, मोहित झाले आहेत, सापडले आहेत. त्यातील दोष मात्र त्यांना कळत, म्हणजे आपण दोषी आहोत, आपण दोषी आहोत हे त्यांना कळत नाही. त्यातून कसे सुटावे हेही त्यांना कळत नाही. अशा रीतीने ते भरगच्च उपभोग घेत बसतात. भरगच्च. आता जसं तुम्हाला ध्यान करायचं आहे, ध्यान करायचं आहे, ते मस्त पोट भरून जेवले आणि मी म्हटलं बसा ध्यानाला. कसं बसाल तुम्ही या जिभेच्या रसामध्ये फसून गेले ना? फसून गेले की नाही? या जिभेच्या रसामध्ये फसून गेले. म्हणजे असे हे 23 ब्राह्मण या डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा या पंच काम गुणामध्ये असे फसलेले आहेत. त्याचा उपभोग घेत आहेत. तो ब्रह्मा राहिला बाजूला, त्याला सहवास घ्यायचा राहिला ते बाजूला. हेच करत बसले ते पंच काम गुणाच्या मोहामध्ये फसून गेले, बिचारे अडकून गेले. आणि त्यांचा जे आपला दोष आहे हे सुद्धा त्यांना कळत नाही. तर मला सांगा, मग ते भगवान बुद्ध विचारतात की वासेठा, जे 23 ब्राह्मण धर्म टाकून देऊन अधर्म देणाऱ्या तत्वांचा स्वीकार करतात, या पंच काम गुणांमध्ये अडकतात, फसतात, सापडतात, भरगच्च उपभोग घेतात, कामबंधनात बद्ध होतात, ते मेल्यानंतर ब्रह्माशी जाऊन मिळतील ही गोष्टच संभवत नाही. होऊ शकते का? ब्रह्माशी एकरूप व्हायचं तुम्हाला. त्या ब्रह्मासोबत कोण आहे माहिती नाही, पण जो कोणी आहे त्या ब्रह्मासोबत जर तुम्हाला एकरूप व्हायचं असेल, अरे तुम्ही इथलं साखरदंड सोडलं नाही, इथलं साखरदंड सोडलं नाही, तिथपर्यंत कसं जाल तुम्ही? म्हणजे एखादा खूप दारू पितो, नावेमध्ये सवार होतो आणि रात्रभर ते नाव असं हाकत राहतो, चल पुढे, रात्रभर हाकत राहतो, पण नाव काय पुढे जातच नाहीये. अरे पुढे तर जायचं आहे आपल्याला, पण ते नाव हाकत आहे अशी पण नाव पुढेच जात नाहीये, जागच्या जागीच उभी आहे. पण सकाळ झाली, हा झोपेतून उठला, त्याला असं वाटलं की पोहोचलो आता पलीकडच्या किनाऱ्यावर. पाहतो तर काय, अरे इथंच मी, का बरं रात्रभर मी मेहनत केली. तर नाव दिसल्या तिथं जैसे ते, आणि मग पाहतो अरे त्याच्या रस्त्याने ती बांधलेली होती ना, ते गाठच सोडायचं विसरलो मी. तिथंच फिरतोय. ते पंच कामगुणाची गाठ अशी बांधलेली आहे, जोपर्यंत ही गाठच सुटणार नाही, नाव कशी काय पुढे जाईल? नाव त्या तीरापर्यंत जाईलच कशी? तर हे 23 ब्राह्मण या पंच काम गुणांच्या साखरदंडामध्ये फसलेले आहे. तर अशा 23 ब्राह्मणांना ब्रह्माशी जाऊन मिळतील
ही गोष्ट संभवत नाही. ज्याप्रमाणे वासेठ्ठा ही अचिरावती नदी पाण्याने काठोकाठ तुडुंब भरलेली असावी आणि एखादा मनुष्य पलीकडच्या किनाऱ्यावर जाण्याच्या इच्छेने तेथे यावा आणि त्याने अलीकडील तीरावर डोक्यावर पांघरून घेऊन झोपून जावं, तर तुला काय वाटते वासेठ्ठा, तो पुरुष अलीकडील तीरावरून पलीकडच्या तीरावर जाईल का? जाईल का? नाही जाणार ना. तो येऊन तिथं झोपून गेला, आपापत थोडी जाणार आहे. तिथं किनाऱ्यावरती येऊन डोक्यावर घेऊन तो मस्त झोपला. मग असा झोपलेला माणूस म्हणजे तो झोपेमध्ये फसला ना, त्या कामगुणामध्ये फसला, तर तो पलीकडच्या किनाऱ्यावर जाईल का? अर्थातच नाही जाणार. याप्रमाणे वासेठ्ठा आर्यांच्या शासनामध्ये पंच निवारणास आवरण किंवा निवारणे, अडथळे किंवा जाळी अशी म्हणतात. तर अगदी याप्रमाणे हे जे त्रैविध्य ब्राह्मण आहे, हे त्रैविध्य ब्राह्मण पंच निवारणामध्ये सुद्धा पंच निवारण किंवा आवरण, निवारणे, अडथळे असं याला म्हणतात. तर हे पंच निवारण कोणते आहे? त्या पंच म्हणजे ज्याला अडथळे म्हणता येतील की असे हे 5 अडथळे आहेत की जे अडथळे तुम्हाला दुःखमुक्त होऊ देत नाही. असे 5 अडथळे आहेत. असे 5 अडथळे जे तुम्हाला ब्रह्माशी जुळून देऊ शकत नाही. आणि तुम्हाला सांगतो बरं, म्हणजे बाकीच्यांना सांगा, ज्यांना ब्रह्मा पाहिजे ना त्यांना पण सांगा, हे बाकीचं सोडा म्हणा, हे समजून घ्या. तुम्हाला ब्रह्माशी समरूप व्हायचं असेल ना, हे समजून घ्या, बरोबर तुम्हाला ब्रह्मा मिळतो. बरोबर तुम्ही ब्रह्माशी समरूप होता. पण ब्रह्मा कोणता आणि ब्रह्माला जोडून घेण्याचा मार्ग कोणता हे समजून घ्यायला पाहिजे. अगोदर यज्ञ करायची गरज नाही, कोणता पूजापाठ करायची गरज नाही, कोणती जत्रा करायची गरज नाही, कोणता उपास तापास करायची गरज नाही आहे. बुद्ध काय सांगतात? त्या ब्रह्माशी जर समरूप व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला पंच निवारण, त्याला 5 प्रकारचे अडथळे सांगितलेले आहे. हे 5 अडथळे असे आहेत की जे तुम्हाला दुःखमुक्त होऊ देत नाही. जे तुम्हाला दुःखमुक्त होऊ देत नाही, त्या ब्रह्माशी जुळून घेत नाही. कोणते ते 5 अडथळे आहेत? त्याला 5 निवारण असं म्हटलेलं आहे. काय? 5 निवारण, हे लक्षात घ्या. 5 निवारण मागच्या 37 बोधिपाक्षी धम्माच्या प्रवचन मालिकेमध्ये हे 5 निवारण कोणते आहेत हे तुम्हाला मी सांगितलं होतं. पुन्हा एकदा सांगतो, ती 5 निवारणे कोणती, 5 अडथळे कोणते जे तुम्हाला दुःखमुक्त होऊ देत नाही. त्या 5 निवारणं आहेत: कामछंद, व्यापाद, थीनमिद्ध, उद्धच्च, कुकच्च, विचिकिच्छा. अरे पाली शब्द आहेत, तात्विक शब्द आहेत. हे कधीतरी शब्द तुमच्या कानावर पडले तर लक्षात आलं की भंतेचे सांगितले होते शब्द. पण आपली खासियत आहे, आपण शब्दाचे अर्थ फोडून फोडून सांगतो. म्हणजे शब्द, त्या शब्दामध्ये त्या शब्दाचा अर्थ आहे. बघा, हे आहे 5 निवारणे. त्यापैकी पहिला आहे कामछंद. कामछंद म्हणजे या शरीराबद्दलचं कामछंद, आसक्ती त्याला म्हणतात. कामछंद हा एक निवारण, हा एक अडथळा असा आहे जे तुम्हाला दुःखमुक्त होऊ देत नाही. समजलं? कामछंद म्हणजे काय? कामवासना, या शरीराबद्दल असलेली आसक्ती, या शरीराबद्दल असलेल्या काम भावना, तृष्णा, त्याला म्हणतात कामछंद. दुसरा आहे व्यापाद. व्यापाद याचा अर्थ होतो द्वेषबुद्धी. समजलं? व्यापाद म्हणजे काय? द्वेषबुद्धी, दुर्भावना, दुसऱ्यांचा द्वेष करणे, तिटकारा करणे, हेवा करणे, दुर्भावना उत्पन्न करणे, त्याला म्हटलेला आहे व्यापाद. हा व्यापाद सुद्धा तुम्हाला दुःखमुक्त होऊ देत नाही. दुसरा अडथळा आहे. तिसरा आहे थीनमिद्ध. थीनमिद्ध याचा अर्थ होतो शारीरिक कंटाळा, आळस, शरीराचा आळस. हा शरीराचा आळस जो आहे ना, हा शरीराचा आळस सुद्धा तुम्हाला दुःखमुक्त होऊ देत नाही. आता बघा ना, आता तुम्ही तर सगळेजण बसले, ही दुपारची वेळ आहे. कोणती वेळ असते ही? वामकुक्षीची. पण वामकुक्षी आहे की नाही, त्याला म्हणतात थीनमिद्ध. इकडे जेवण केलं की शरीरामध्ये असा आळस येतो की विचारूच नका.
आणि मग माझा वेळ, अरे किती वाजले, 2 वाजले, अर्धा तास वेळ आहे. थिनमिद्ध तर शारीरिक थकवा म्हणजे थिनमिद्ध आला, अर्धा तासाची झोप घेते आणि बरोबर 2:30ला पोहोचते. तर मग असं झोप येते की डायरेक्ट 5 वाजताच उठते माणूस. मग झालं, मग ते आता म्हणते ऑनलाईन टाकणारच आहे, चहा पिता पिता पाहता येते. थिनमिद्ध तुम्हाला विहारामध्ये येऊ देत नाही, सकाळी पण येऊ देत नाही, दुपारी येऊ देत नाही. थिनमिद्ध म्हणतात त्याला, म्हणजे शारीरिक कंटाळा, आळस करतो माणूस, शरीराचा म्हणजे आळस, ते तुम्हाला ध्यान करू देत नाही, शीलपालन करू देत नाही. थिनमिद्ध म्हणजे शारीरिक थकवा, शारीरिक आळस. त्यानंतर चौथा आहे उद्धच्च कुकच्च, म्हणजे मनाची चंचलता. काही लोकांचं मन एकदम चंचल असते, मन एखाद्या पॉइंटवर टिकूनच राहत नाही, चंचल मन असते, एकदा बंदरासारखं, वानर एका झाडावरून दुसऱ्या झाडावर, दुसऱ्या झाडावरून तिसऱ्या झाडावर, एका झाडाच्या फांदीवरून दुसऱ्या फांदीवर, तिसऱ्या फांदीवर, एका ठिकाणी जर राहतच नाही. चंचल मन, एकदम चंचल बघा, एका ठिकाणी बसणार नाही, एका ठिकाणी विषयावर राहणार नाही. चंचल मनाची उद्विग्नता, चंचलता, याला म्हटलेलं आहे उद्धच्च कुकच्च. मनाची उद्विग्नता, मनाची अस्वस्थता, मनाची बेचैनी, मनाची नाराजगी, मनाची अस्वस्थता, याला म्हणतात उद्धच्च कुकच्च. आणि 5वा आहे विचिकिच्छा. वि म्हणजे विचित्र प्रकारची आणि किच्छा म्हणजे शंका. विचित्र प्रकारची शंका असतात डोक्यामध्ये, जसं बुद्धाबद्दल शंका येणे, बुद्धाच्या धम्माबद्दल शंका येणे, संघाबद्दल शंका येणे, आहेत ना असे पण लोक आहेत ना. असे विचिकिच्छा असणारे लोक सुद्धा समाजामध्ये आहेत, आपल्याही समाजात आहेत, म्हणजे बौद्धांमध्ये पण आहेत. त्यांना जर आम्ही म्हणलं ना ध्यान वगैरे, ध्यान केल्यानं कुठं काय होते का, ध्यान केल्यानं आरक्षण असं होते का, अरे ध्यानाचा आणि आरक्षणाचा कुठं काय संबंध आहे. भगवान बुद्ध ध्यानात कर बसले होते का, भगवान बुद्ध असं केलं तसं केलं, त्याच्यावर शंका घेतात. दान देताना तुम्ही त्या दानावर शंका घेतात. दान चिवरदान केल्यानं काय होते का, भोजन दान दिल्यानं काहीच होत. शंका म्हणजे विचित्र प्रकारची. त्याचं कितीही समाधान करा, कितीही सांगा, तर शेवटी काय, विचिकिच्छा काही जात नाही. हे अडथळे आहेत बघा, हे 5 अडथळे आहेत जे तुम्हाला दुःखमुक्त होऊ देत नाही. जोपर्यंत या 5 अडथळ्यांना, याला पंच निवारण असं म्हटलेलं आहे, हे 5 निवारण, हे 5 अडथळे जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत दुःखमुक्तीच्या मार्गावर काय, त्याच्या जवळ पण जाऊ शकत नाही आपण. यासाठी हे पंच निवारण आहेत. त्यापैकी पहिलं कामछंद, आपल्या या शरीराबद्दल किंवा या संसाराबद्दलची तृष्णा. दुसरं आहे व्यापाद म्हणजे द्वेषबुद्धी. तिसरं आहे थिनमिद्ध म्हणजे शारीरिक थकवा किंवा आळस. चौथा आहे उद्धच्च कुकच्च म्हणजे मनाची अस्वस्थता, अस्वस्थ मन, उदासीनता, मनाचा चंचलपणा. आणि 5वा आहे विचिकिच्छा म्हणजे बुद्ध, धम्म आणि संघ आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल पण शंका घेतात. भयानक आहे विचिकिच्छा. बाबासाहेबांबद्दल शंका घेतात म्हणतात का, सांगा बाबासाहेबांबद्दल अशी विचिकिच्छा भरलेली आहे. एक तर म्हणे बाबासाहेबांनी म्हणे 22 प्रतिज्ञा दिल्या, ते बरं झालं म्हणे, पण म्हणे ते सुरुवातीच्या ज्या 8 प्रतिज्ञा दिल्यानं म्हणे ते नव्हत्या द्यायला पाहिजे म्हणे. हे बा विचिकिच्छा, त्या सुरुवातीच्या 8 प्रतिज्ञा असतात त्याने द्यायला पाहिजे, त्या द्यायला नव्हत्या पाहिजे. म्हणलं काय झालं, नाही म्हणे आपल्याला त्यांच्याकडे जावं लागते, त्यांना आपल्याकडे यावं लागते, सर्व धर्म समभाव. म्हटलं वा, बरं आहे, बरं झालं म्हटलं बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. नाही दिल्या असते तुम्ही तर खुशाल गेले असते. कुठे म्हटले बाबासाहेब अमक्या ढमक्याची पूजा करणार नाही, उपासना करणार नाही, कुठे म्हटले बाबासाहेब तुम्हीच आम्हाला बोलले असते. काय म्हणता जी तुम्ही काही बोलता का, कुठे म्हटले बाबासाहेब असे तुम्ही आम्हाला बोलले असते, खुशाल तिकडे गेले असते. बरं झालं म्हटलं बाबासाहेब 22 प्रतिज्ञा दिल्या, आम्हाला अधिकाराने तरी बोलताय. हे विचिकिच्छा आहे बघा, बाबासाहेबांना शंका घेतात हो. तर हे 5 विकार आहेत जे माणसाला दुःखमुक्त होऊ देत नाही. तर भगवान बुद्ध म्हणतात कामछंद, व्यापाद, थिनमिद्ध, उद्धच्च कुकच्च, विचिकिच्छा या पंच निवारणांना आवरणे किंवा निवारणे किंवा अडथळे किंवा जाळी असं म्हणतात. या पंच निवारणांनी
त्रैविध्य ब्राह्मण आच्छादिलेले आहेत. बघा, या पंच निवारणांनी अटकलेले आहेत, थांबलेले आहेत, बांधलेले आहेत. वासेठा, जे त्रैविध्य ब्राह्मण ब्राह्मण्य देणारे धर्म टाकून देऊन अब्राह्मण्य अधर्म तत्वांचा स्वीकार करतात, ते या पंच निवारणांनी आच्छादिलेले आहेत, अटकलेले आहेत, थांबलेले आहेत. ते मरणानंतर शरीराचा भेद झाल्यावर ब्रह्माशी जाऊन मिळतील ही गोष्टच संभवत नाही. जे या पंच निवारणामध्ये अडकलेले आहेत, की ज्याच्या अडकल्यामुळं, त्याच्यामुळे बांधल्यामुळं, थांबल्यामुळं जे अशा प्रकारे आच्छादिलेली आहेत, ते मेल्यानंतर त्यांचा आत्मा म्हणा की काही, ती मेल्यानंतर त्या ब्रह्माशी एकरूप होतील हे संभवत नाही वासेठा. तर तुला काय वाटते, म्हणजे बुद्ध म्हणतात पुढं, तर तुला काय वाटते वासेठा, तू वृद्ध व मोठे ब्राह्मण अथवा त्यांचे आचार्य अथवा आचार्यांचे आचार्य यांच्या तोंडून ऐकलेले आहे का की ब्रह्माला परिग्रह आहे की नाही? आता बुद्ध त्याला वर्बल प्रश्न विचारतात, यस नो यस नो यस नो असे वर्बल प्रश्न. पहिला प्रश्न विचारतात की वासेठा सांग, तू तुझ्या गुरुकडून किंवा ऋषी मुनींकडून असं ऐकलेलं आहे का की तो जो ब्रह्म आहे त्याला परिग्रह आहे की नाही? परिग्रह याचा अर्थ होतो जमा करणे. सोनं येऊ द्या, चांदी, माणिक, मोती, पैसा, स्त्रिया त्यांना येऊ द्या, सर्वांचा जमा करा, जमा खाद्य करा. लोभ, लोभ आहे ना, लोभ. जर ब्रह्मा जर खरोखर जर मोठा असेल तर तो लोभी असेल का? तो ब्रह्मा जर असेल खरोखर तर तो लोभी असेल का? नक्कीच नाही ना. तर बुद्ध त्याला विचारतात की त्या ब्रह्माला परिग्रह आहे की नाही? तो म्हणतो नाही. तो ब्रह्म परिग्रह करत नाही ना. सोनं, चांदी, दागिने, हिरे, माणिक, मोती, पैसा, अडका, प्रॉपर्टी जमा नाही करत. कारण जे महान असतात ना ते परिग्रह नसतात, ते अपरिग्रही असतात. तर ब्रह्माला परिग्रह आहे का? काय उत्तर आलं? नाही गौतमा. पुन्हा विचारतात, त्या ब्रह्माचे चित्त, तो जो कोणी ब्रह्मा आहे त्याचं चित्त वैराने युक्त आहे की नाही? काय उत्तर आलं? तो म्हणतो नाही गौतमा. त्याचे चित्त, त्या ब्रह्माचे चित्त द्वेषाने युक्त आहे की नाही? तो म्हणतो नाही गौतमा. त्या ब्रह्माचे चित्त मलिन आहे की शुद्ध आहे? शुद्ध आहे गौतमा त्या ब्रह्माचं चित्त. तो स्वतंत्र आहे की परतंत्र आहे? भगवान तो स्वतंत्र आहे भगवान. तर तुला काय वाटते वासेठा, तुझा तो ब्रह्मा परिग्रही, तुझा तो ब्रह्मा परिग्रही नाही, त्याच्या चित्तामध्ये राग द्वेष क्रोध नाही, त्याचं चित्त एकदम शुद्ध आहे, निष्कलंकित आहे, असा एवढा चांगला तुझा ब्रह्मा, तर तुला काय वाटते वासेठा, हे जे त्रैविध्य ब्राह्मण आहे हे परिग्रह करतात का? तो म्हणे हो करतात बा, हे परिग्रह करतात. ब्राह्मण सोनं, चांदी, खारका, बदाम, पिस्ता परिग्रही. तो ब्रह्मा नाही बरं, तो ब्रह्मा पण ब्राह्मण परिग्रही आहेत. त्रैविध्य ब्राह्मणांचे चित्त वैराने युक्त आहे की नाही? हो आहे. तो काय म्हणतो? आहे. त्यांच्या मनामध्ये वैर आहे. त्रैविध्य ब्राह्मणांचे चित्त मलिन आहे की नाही? तो म्हणतो हो, त्यांचं चित्त मलिन आहे. ते त्रैविध्य ब्राह्मण स्वतंत्र आहेत की परतंत्र आहेत? तो म्हणतो ते परतंत्र आहेत, स्वतंत्र नाही आहे, ते परतंत्र आहेत. तेव्हा वासेठा त्रैविध्य ब्राह्मणांना परिग्रह आहे, ब्रह्माला नाही आहे. त्रैविध्य ब्राह्मणांना वैर आहे, राग आहे, ब्रह्माला नाही. त्रैविध्य ब्राह्मणांचं चित्त मलिन आहे, ब्रह्माचं चित्त नाही आहे. तेव्हा बुद्ध म्हणतात की त्रैविध्य ब्राह्मणांचे परिग्रह अशा अपरिग्रही ब्राह्मणाशी होऊ शकेल का? कुठं मॅच होते का? मग सांगा बरं. तो ब्रह्मा अपरिग्रही आणि हा परिग्रही. तो ब्रह्मा राग द्वेष काम क्रोध मुक्त आहे आणि हा राग द्वेष काम क्रोध. तो ब्रह्मा शुद्ध आहे आणि हा अशुद्ध आहे. त्या ब्रह्माचं चित्त शुद्ध निष्कलंकित आहे आणि याचं चित्त मलिन आहे. तर बुद्ध म्हणतात मग अशा
हा परिग्रही त्रैविध्य ब्राह्मण त्या अपरिग्रही ब्रह्माशी जुळतो का? अरे मॅच कुठं होत आहे? कुठं तरी जुळत आहे का? नाही जुळत ना. जसं तुम्ही मुला मुलींचे लग्न लावण्यासाठी जाता, मीटिंग मध्ये बसताना, मग तुम्ही विचारता ना, मुलगी काय करते? मुलगी BA आहे आणि मुलगा 4थी नापास. अरे जुळत नाही. जुळलं पाहिजे ना. मुलगी काय करते? मुलगी मोठी अधिकारी आहे, 1 लाख पगार आहे. आपला मुलगा मिस्त्री आहे. अरे जुळत नाही. कुठंच मॅच होत नाहीये, कुठंच नाहीये. मॅच झालं पाहिजे ना, काहीतरी असं जुळलं पाहिजे की नाही. आता इथं जोडाच लागत नाहीये ब्रह्माचा रे त्रैविध्य ब्राह्मणांचा. तो ब्रह्मा राग द्वेष काम क्रोध मोह मुक्त आहे आणि हा त्रैविध्य ब्राह्मण सगळ्यात रागात द्वेषात क्रोधात सगळा भरलेला आहे. बुद्ध विचारतात, ठीक, वासेठ्ठा परिग्रह त्रैविध्य ब्राह्मण मरणानंतर शरीराचा भेद झाल्यावर अपरिग्रह असणाऱ्या त्या ब्रह्माला जाऊन मिळतील हे संभवतच नाही आहे. वासेठ्ठा त्रैविध्य ब्राह्मणांचे चित्त वैरयुक्त आहे, द्वेषयुक्त आहे, मलिन झालेले असून ते परतंत्र आहे. पण ब्रह्माचे चित्त वैररहित आहे, द्वेषरहित आहे, तो स्वतंत्र आहे, तो शुद्ध आहे. अशा स्थितीमध्ये त्रैविध्य ब्राह्मणांचे त्या ब्रह्माशी मिलन होईल का? होऊ शकत नाही ना. मिलन होईल का? एकही गुण जुळत नाहीये. जसे जुळत ना 36 गुण, मुला मुलींचे लग्नाच्या वेळी 36 गुण जुळवतात ना, असे एखादा गुण तर जुळला पाहिजे ना काहीतरी. एकही गुण जुळत नाही. ठीक, वासेठ्ठा ज्यांचे चित्त वैरयुक्त व मलिन झालेले असून जे परतंत्र आहे, असे त्रैविध्य ब्राह्मण मरणानंतर शरीराचा भेद झाल्यावर ज्याचे चित्त वैर व द्वेष यापासून मुक्त व शुद्ध असून जो स्वतंत्र आहे, अशा ब्रह्माला जाऊन मिळतील ही गोष्ट संभवच नाहीये, संभवच नाही. याप्रमाणे त्रैविध्य ब्राह्मण भरवशाने फक्त स्वस्थ बसलेले आहेत. त्यांनाच माहिती नाही ब्रह्मा कोण आहे, त्याच्याशी जुळवून काय. ते स्वस्थ बसलेले आहेत. ते स्वस्थ बसले आणि खाली बुडत आहेत. बुडण्यामुळे त्यांचे विषाद पावत आहे. परंतु त्यांना आपण अधिक सुखकारक अशा प्रदेशात जात आहोत, त्यांना असंच वाटते. त्यांना अधिक म्हणजे असंच वाटते की आपण जे करतो तेच खरं आहे, तेच ब्रह्माचा मार्ग आहे. म्हणून या त्रैविध्य ब्राह्मणांच्या 3 विद्यांना अरण्य, विपिन आणि विनाश असं म्हटलेलं भगवान बुद्धाने. ते बुद्धाने डायरेक्ट आरोप केला की ज्यांचं चित्त वैराने रागाने भरलेलं आहे, असा व्यक्ती ब्रह्माशी समरूप होऊ शकत नाही. त्यांच्या 3 विद्यांना अरण्य, विपिन आणि विनाश म्हणतात. असे भगवान बुद्ध वासेठ्ठ यांना असे भगवान बोलल्यावर वासेठ्ठ म्हणाला, गौतमा, मी असे ऐकले आहे की तुम्हाला ब्रह्म सहवासाचा मार्ग माहिती आहे. आता याला एक गोष्ट तर समजली की ब्रह्म सहवासाचा मार्ग हे जे ब्राह्मण सांगतात ना, हे नाही. ही एक गोष्ट तर आता त्याला क्लिअर झाली. पण काही तर मार्ग असेल ना. एक तर कोणता मार्ग असेल ब्रह्म सहवासाचा? तर भगवान बुद्ध एवढं सारं ज्ञान देतात, नक्की भगवान बुद्धांना माहित असेल की त्या ब्रह्मासोबत जुळून घ्यायचं असेल मार्ग कोणता. तर वासेठ्ठ विचारतो, गौतमा, मी असे ऐकले आहे की आपणास ब्रह्म सहवासाचा मार्ग ठाऊक आहे. तर तुला काय वाटते वासेठ्ठा? मन साकट येथून जवळच आहे ना, दूर तर नाही. भगवान बुद्ध त्याला सांगतात, तर तुला काय वाटते वासेठ्ठा? समजा एखादा पुरुष मन साकटातच जन्मलेला वाढलेला आहे आणि मन साकटातूनच नुकताच बाहेर पडलेल्या त्या पुरुषाला मन साकटाचा मार्ग एखाद्याने विचारावा, तर वासेठ्ठा त्या मन साकटामध्ये जन्मलेल्या आणि वाढलेल्या पुरुषास मन साकटाचा मार्ग सांगता येणार की नाही? हे बुद्ध उदाहरण देत आहेत की जर म्हणजे मन साकट नावाचं गाव, त्या गावाचं नाव, त्या गावामध्ये एखाद्या व्यक्तीचा जन्म झाला, पूर्ण जीवन त्या गावातच गेलं त्याचं, आणि त्याला जर कोणी विचारलं की भाऊ तुला मन साकट गावाचा रस्ता माहित आहे का? तो काय म्हणेल, हो, म्हणजे मी तिथं राहिलेला आहे ना, मला ते माहिती आहे.
मी कन्फर्म सांगू शकतो, मी तिथे राहिलेला आहे, मला मी कन्फर्म सांगू शकतो की या गावाचा रस्ता कोणता आहे. त्यामध्ये उडवाउडीची उत्तर देणार नाही. अगदी याप्रमाणे गौतमा वासेठा अगदी मन साकटात जन्मलेल्या आणि वाढलेल्या पुरुषास हा रस्ता मार्ग विचारला असता तो कोणतीही शंका न ठेवता पूर्णपणे व्यवस्थित सांगेल. अगदी याप्रमाणे कदाचित तो रस्ता विसरू शकतो, परंतु तथागताला ब्रह्मलोकाविषयी अथवा ब्रह्मलोकाच्या मार्गाविषयी विचारले असता त्यात मुळीच शंका आणि विचार पडणार नाही. वासेठा, मला ब्रह्मलोकाचा मार्ग आणि काय केले असता ब्रह्मलोकात उत्पन्न होता येते हे सर्व मला माहिती आहे. असं कोण म्हणतायत? भगवान बुद्ध म्हणतात की म्हणजे असं होऊ शकते की एखाद्या वेळेस त्या गावातच जन्मलेला व्यक्ती त्या गावचा रस्ता विसरून जाईल, पण तथागतांना ब्रह्माबद्दल विचारलं ना तर कधीच शंका येणार नाही. कारण अरे वासेठा, मला ब्रह्माबद्दल पण माहिती आहे, मला ब्रह्मलोकाबद्दल पण माहिती आहे, मला ब्रह्मलोकाचा मार्ग काय तोही माहिती आहे, काय केले असता ब्रह्मलोकात उत्पन्न होता येते हेही मला माहिती आहे. असे भगवान म्हटल्यावर वासेठ्य त्यांना म्हणाला, गौतमा, मी असं ऐकले आहे आपणास ब्रह्म सहवासाचा मार्ग ठाऊक आहे, तर भगवंतांनी मला तो मार्ग सांगून ब्रह्माच्या प्रजेचे तारण करावे. आता हा वासेठ्य म्हणत आहे की तुम्हाला जर माहित आहे तर मला पण तो मार्ग सांगा, की नेमका कोणता मार्ग आहे, कोणता ब्रह्म सहवासाचा मार्ग मला पण सांगा. तर मग ऐक वासेठा, नीट लक्षात ठेव, मी तुला सांगतो. आता भगवान बुद्ध सांगतात की ब्रह्म म्हणजे कोण आणि ब्रह्म सहवासाचा मार्ग कोणता हे भगवान बुद्ध त्याला आता सांगत आहेत. तर बघा, भगवान म्हणाले, तथागत अरहंत सम्यक संबुद्ध उत्पन्न होतात. बघा, जसं मागच्या अनेक सुत्तांमध्ये भगवान बुद्धाने उपदेश केलेला आहे. जसं एखादा कुलपुत्र किंवा एखादा गृहस्थ त्याच्या चित्तामध्ये बुद्धाबद्दल श्रद्धा उत्पन्न होते आणि मग श्रद्धा उत्पन्न झाल्यानंतर तो डोक्याचे दाढी मिशीचे केस काढून तो अंगावरती काश्या वस्त्र परिधान करतो. तो बुद्धाचा श्रमण होतो. ध्यान मनन चिंतन करता करता त्या आचरणाने तो स्वतःला शील संपन्न करतो. तो स्वतःला या जे आता सांगितले बुद्धानं, या पंच इंद्रियांवरती संयम बाळगतो. त्याला इंद्रिय संवर म्हटलेला आहे. तिसरं, भोजनामध्ये मात्रा जाणतो, त्याला भोजन मतविता म्हटलेलं आहे. चौथं, तो अप्रमादी होऊन जीवन जगतो. पाचवं, संतुष्ट होऊन जीवन जगतो. अशा प्रकारे एक श्रमण अशा या 5 तत्वांची भावना करत 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 त्या मार्गापर्यंत पोहोचतो, जो मार्ग त्या ब्रह्म सहवासापर्यंत घेऊन जाणारा आहे. पुढं भगवान असं म्हणतात, तो 4 प्रकारच्या तत्वांनी आपलं अंतःकरण पूर्ण भरवून टाकतो. 4 प्रकारे तत्व बुद्धाने सांगितलेले आहेत. त्या 4 तत्वांना ब्रह्मविहार असं म्हणतात. काय म्हणतात? ब्रह्मविहार हा अभिधम्मातला भाग आहे, त्याला ब्रह्मविहार असं म्हटलेलं आहे. मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा हे 4 तत्व आहेत. या 4 तत्वांना भगवान बुद्ध ब्रह्मविहार असं म्हटलेलं आहे. जो कोणी व्यक्ती या 4 तत्वांचा अंगीकार करून आपल्या जीवनामध्ये आचरण करतो तो व्यक्ती त्या ब्रह्म सहवासाशी जुळतो असं भगवान बुद्धाने म्हटलेलं आहे. पण ते सहवास कोणता, तो ब्रह्म कोणता? तो ब्रह्म नाही जे तुमच्या डोक्यामध्ये फिट आहे. तो ब्रह्म 4 हाताचा आहे, 3 तोंडाचा आहे, 4 तोंडाचा आहे, कशावर तरी बसतो, तो ब्रह्म नाही हो. हा ब्रह्म आपला इथंच आहे या 3.5 हाताच्या कायेमध्ये. पण तो ब्रह्मा कोणता? अमर्याद मैत्री, अमर्याद करुणा, अमर्याद मुदिता, अमर्याद उपेक्षा. या 4 तत्वांनाच भगवान बुद्ध ब्रह्मविहार असं म्हणतात.
त्यातच स्पष्टीकरण भगवान बुद्ध पुढे करतात. भगवान म्हणतात, तो श्रमण मैत्रीयुक्त अंतकरणाने एक दिशा भरून टाकतो, त्याप्रमाणे आपल्या संपूर्ण चित्ताला सर्व बाजूने मैत्रीयुक्त, विपुल, महदत, अप्रमाण, निर्वैर व द्वेषरहित अशा अंतकरणाने भरून टाकतो. मैत्री म्हणजे काय? पहिलं तत्व ब्रह्माचं, ब्रह्म सहवासाचं पहिलं तत्व कोणतं आहे? मैत्री. मैत्री म्हणजे काय? सर्वांबद्दल मैत्रीची भावना उत्पन्न होऊ दे. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. कोणाबद्दल द्वेष नको, कोणाबद्दलही द्वेष नको. जे तुम्ही ध्यानाला जाऊन शेवटच्या दिवशी बघा आपल्याला मैत्रा भावना शिकवतात आहे ना. ध्यान केल्यानंतर मैत्री भावना कशासाठी? तुमच्या चित्तामध्ये जर कोणाबद्दल द्वेष असेल ना, हा द्वेष संपवून टाका. कोणाबद्दल द्वेष नको, दुर्भावना नको. माझ्या चांगल्या लोकांचं मंगल तर होच, पण जे माझे वैरी आहेत, माझे वैरी, त्यांचंही मंगल हो. कोणाबद्दल द्वेष नाही. माझ्या जाती बांधवांचं मंगल हो, माझ्या समाज बांधवांचं मंगल हो, माझ्या भारतीय वासियांचं, सगळ्या मानव जातीचं मंगल हो. कोणाबद्दल द्वेष नाही, कोणाबद्दल दुर्भावना नाही. ब्रह्मा सहवासाचं पहिलं तत्व आहे मैत्री भावना. तुमचं मन असं मैत्री भावनेने ओतप्रोत भरून गेलं पाहिजे. मैत्री भावना अत्यंत महत्वाची आहे. दुसरं तत्व सांगितलेलं आहे मैत्री आणि करुणा. दुसरं तत्व करुणा. ब्रह्म सहवासाचं दुसरं तत्व आहे करुणा. करुणा म्हणजे काय? करुणा म्हणजे जेव्हा कधी तुम्ही एखाद्या दुखी माणसाला पाहता की बिचारा, अरे अरे बिचारा किती दुखी आहे, अरे अरे बिचारा किती दुखी आहे, अशा एखाद्या दुखी माणसाला पाहिल्यावर तुमचं चित्त असं कंपित झालं पाहिजे. बिचाराचं दुःख दूर झालं पाहिजे. बिचारा आजारी आहे, हा आजारातून मुक्त झाला पाहिजे, हा या रोगातून मुक्त झाला पाहिजे, हा या शोषणातून मुक्त झाला पाहिजे, हा दुःखमुक्त झाला पाहिजे, अशी भावना तुमच्या चित्तात उत्पन्न झाली पाहिजे. याला म्हणतात करुणा. आपण भगवान बुद्धांना महाकारुणिक म्हणतो ना, का बरं? भगवान बुद्धांना महाकारुणिक का म्हणतो? कारण त्यांनी जेव्हा बघितलं की अरे हे लोक दुखी आहेत बिचारे, अज्ञानामुळं, अविद्येमुळं हे लोक दुखी आहेत, तर या लोकांचं दुःख बघून भगवंताच्या मनात अपार करुणा उत्पन्न झाली. कोणती करुणा? अरे या लोकांचं दुःख दूर झालं पाहिजे, हे लोक दुःखातून मुक्त झाले पाहिजे. तर ह्या करुणा भावनेमुळेच तर भगवान बुद्ध सारनाथ ते बुद्धगया पायी प्रवास करतात. करुणा होती ना, म्हणून तर करुणा होती म्हणून. बाबासाहेबच्या मनात जर करुणा नसती तर बाबासाहेब संविधान पण लिहू शकले नसते. अपार करुणा होती की माझ्या या देश बांधवांचं मंगल झालं पाहिजे, माझ्या या देश बांधवांचं कल्याण झालं पाहिजे. तर आपल्या शरीराचा, आपल्या आजाराचाही विचार नाही केला. मला थायरॉइड आहे, बीपी आहे, शुगर आहे, विचार केला नाही. पण वयाच्या 60व्या वर्षी बाबासाहेब एका चेअरवरती बसून अपार करुणाने ते संविधान लिहितात. ही करुणा आहे, हे बल आहे बघा. तर हे करुणा आपल्यामध्ये सुद्धा असली पाहिजे. रोग्यांबद्दल, दुखी जनांबद्दल, शोषितांबद्दल, पीडितांबद्दल आपल्या मनामध्ये करुणेचा भाव उत्पन्न झाला पाहिजे. हा ब्रह्म सहवासाचं दुसरं तत्व आहे. तिसरं तत्व आहे मुदिता. मुदिता म्हणजे काय? मुदिता याचा अर्थ होतो आनंदी होणे. पण आनंदी होणे म्हणजे कधी आनंदी होणे? दुसऱ्याचा आनंद बघून तुम्ही आनंदी झाले पाहिजे. नाही दुसऱ्यानं गाडी घेतली म्हणून दुखी होऊ नका, दुसऱ्यानं प्लॉट घेतला म्हणून दुखी होऊ नका. आनंद माना रे, दुसरा आनंद तुम्ही आनंद माना ना. याला म्हणतात मुदिता. कठीण आहे हे, मुदिता भाव ठेवणं कठीण आहे. पण ब्रह्म सहवास पाहिजे असेल ना तर तुमच्यात मुदिता असली पाहिजे. एखाद्या दुसऱ्याला जर आनंद झाला असेल तर त्याचा आनंद बघून तुम्हाला पण आनंद वाटला पाहिजे. अरे छान आहे, साधुवाद व्यक्त करा. तो बिचारा आनंदी आहे, तो शीलपालन करतोय, आनंदी व्हा. तो ध्यान करतोय, आनंदी व्हा. तो प्रज्ञेचा अभ्यास करतोय, आनंदी व्हा. तो वंदना म्हणतोय, आनंदी व्हा. असा आनंद भाव तुमच्यात उत्पन्न झाला पाहिजे. बघा, छोट्या छोट्या गोष्टींवरून सुद्धा जर तुम्ही दुखी होत असाल तर तुम्हाला ब्रह्मसहवास मिळणार नाही. ब्रह्मा दूर जाईल तुमच्यापासून.
हे तिसरं तत्व महत्वाचं आहे. मुदिता भाव उत्पन्न झाला पाहिजे. दुसऱ्याच्या आनंदामध्ये स्वतःचा आनंद तुम्हाला पाहता आला पाहिजे. दुसऱ्याचा आनंद बघून तुम्हाला आनंदी होता आला पाहिजे. त्याचा द्वेष नाही करायचा, आनंद बघून आनंदी व्हायचं. हा भाव आहे मुदिता भाव. आणि चौथा भाव सांगितलेला आहे उपेक्षा. उपेक्षा याचा अर्थ होतो जेव्हा कधी तुम्ही दुखी होता स्वतः, त्या दुःखाला उपेक्षा भावनेने बघितलं पाहिजे. म्हणजे अरे हे दुःख आलं का, अरे दुःख हे काही काळासाठी आहे, हे काही काळानंतर संपून जाणार आहे. उपेक्षा भाव ठेवा. उपेक्षा. त्या दुःखाला जर तुम्ही असं कवटाळून ठेवलं, अरे मी दुःखी आहे, मी दुःखी आहे, मी दुःखी आहे, त्या दुःखातून तुम्ही कधीच मुक्त होणार नाही. उपेक्षा भाव ठेवला पाहिजे. हे छोटंसं दुःख आहे, हे आज ना उद्या संपणार आहे. अरे छोटंसं कष्ट झालेलं आहे, आज ना उद्या हे संपणार आहे, असा उपेक्षा भाव ठेवा. म्हणजे स्वतःच्या दुःखाला जर तुम्ही कमी करून पाहता ना, छोटंसंच आहे, लहानसं आहे, काही होणार नाही, असं उपेक्षा भाव बघा ते आपोआपच हळूहळू हळूहळू नष्ट होत जाते, बघा संपून जाते. याला म्हणतात उपेक्षा भाव. हा उपेक्षा भाव तुमच्यामध्ये असला पाहिजे. ब्रह्म सहवासाचे हे 4 तत्व आहेत. मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा. या 4 तत्वांना म्हणतात ब्रह्मविहार. काय म्हणतात? ब्रह्मविहार. एक आई आपल्या मुलाबद्दल जे आचरण करते ना, त्या आचरणामध्ये सुद्धा ब्रह्म आहे. ती आपल्या मुलाबद्दल करुणा ठेवते. एक आई बघा ना, तर तुम्ही पण सगळे माता भगिनी आहात, तुम्हाला सुद्धा मुलं बाळ आहेत. एक आई आपल्या मुलाबद्दल मैत्री भाव ठेवते, बघा ब्रह्म सहवास. एक आई आपल्या मुलाबद्दल करुणा भाव ठेवते, कारण मुलाला सर्दी जरी झाली तरी तिचं आईचं मन हळहळ करते, अरे माझ्या मुलाला सर्दी झाली, डोकं दुखत आहे, पोट दुखत आहे. हा करुणा भाव, ते ब्रह्म सहवास आहे. एक आई आपल्या मुलाबद्दल मुदिता भाव ठेवते, अरे माझा मुलगा आनंदी आहे, हसते बिचारी, हा मुदिता भाव. एक आई आपल्या मुलाबद्दल उपेक्षा भाव ठेवते, म्हणजे काय, दुःख झालं का कमी होईल हळूहळू. बघा बरं, एका आईमध्ये तुम्ही ब्रह्मा पाहू शकता. एका आईमध्ये हा भाव जर असेल तर तोच भाव आपल्याला ब्रह्म सहवास प्राप्त करून देऊ शकतो. आणि तो ब्रह्म हा इथेच आहे, बाहेर नाही आहे, इथेच आहे. आणि जिवंतपणे प्राप्त करता येतो. मेल्यानंतर तुमचा आत्मा कुठे जातो काय माहित. अरे आत्माच नाही आहे ना. जिवंतपणे तुम्ही ब्रह्म सहवास प्राप्त करू शकता, कारण तो ब्रह्मा मैत्रीवान असेल ना, तर तुम्हाला मैत्रीवान बनावं लागेल. ब्रह्मा हा करुणावान आहे, तर तुम्हाला करुणावान बनावं लागेल. ब्रह्मा हा मुदितावादी आहे, तुम्हाला मुदितावान बनावं लागेल. ब्रह्मा हा उपेक्षावादी आहे, तुम्हाला उपेक्षावादी बनावं लागेल. मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा या 4 तत्वांना ब्रह्मविहार असं म्हणतात. या ब्रह्मविहारामध्ये आपण नेहमी राहिलं पाहिजे. अशा प्रकारे ज्याप्रमाणे वासेठ्ठा शंख वाजविणारा शक्तिमान पुरुष सहज 4 दिशांना आवाज पाठवितो, त्याप्रमाणे तो अशा रीतीने चिंतिलेल्या चित्तास स्वातंत्र्य देणाऱ्या मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा या भावनांनी ज्यास प्रमाण आहे ते सर्व भरवून टाकतो. आता त्यात काहीही शिल्लक अथवा अवशिष्ट उरत नाही. वासेट्टा हाच तो ब्रह्म सहवासाचा मार्ग आहे. समजला मार्ग? ब्रह्म सहवासाचा मार्ग कोणता आहे? मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा. तर तुला काय वाटते वासेट्ठा? अशा तऱ्हेने विचार करणाऱ्या भिक्षूला परिग्रह असेल की नाही? म्हणजे जे भिक्षू श्रमण आहेत, जे शील संपन्न आहेत, पंच इंद्रियांवरती त्यांनी संयम प्राप्त केलेला आहे, ते स्मृतिवान आहेत, ते भोजनामध्ये संयम जाणतात, ते अपरिग्रही आहेत, असे जे भिक्षू आहेत, अशा भिक्षूंबद्दल अरे वासेट्ठा तुला काय वाटते, ते परिग्रही आहेत की नाही? तो म्हणतो नाही गौतमा. त्यांच्या चित्तात वैर असेल की नाही? तो म्हणतो नाही गौतमा. त्यांच्या चित्तात द्वेष असेल की नाही? नाही गौतमा. त्यांचे चित्त मलिन असेल की शुद्ध असेल? त्यांचे चित्त शुद्ध असेल गौतमा. तो स्वतंत्र असेल की परतंत्र असेल? भगवान तो स्वतंत्र असेल. तेव्हा वासेट्ठा जो भिक्षू ज्याच्यात जो परिग्रही नाही आहे,
ज्याच्या चित्तात द्वेष नाही, ज्याच्या चित्तात मलिनता नाही, ज्याचं चित्त शुद्ध आहे, त्याचं चित्त हे स्वतंत्र आहे, अशा श्रमणाला ब्रह्मा सहवास प्राप्त होईल की नाही? तो काय म्हणतो? नक्कीच होईल. अशा श्रमणांना ब्रह्मसहवास प्राप्त होईल. ठीक ठीक वासेट्टा, वैर आणि द्वेष यांपासून ज्यांचे चित्त मुक्त शुद्ध आहे, जो स्वतंत्र आहे, अशा श्रमणांचे मरणानंतर शरीराचा भेद झाल्यावर वैर आणि द्वेष यांच्यापासून ज्यांचे चित्त मुक्त आहे, स्वतंत्र आहे, अशा ब्रह्माशी मिलन होणे ही गोष्ट शक्य आहे. कारण बुद्धाने काय सांगितलं की तू जो म्हणतोस तो ब्रह्मा कसा आहे? तो ब्रह्मा वैररहित, म्हणजे ज्या ब्रह्मामध्ये ज्या ब्रह्माच्या चित्तामध्ये वैर नाही आहे, ज्या ब्रह्माच्या चित्तामध्ये द्वेष नाही आहे, जो ब्रह्म मैत्रीवान आहे, जो ब्रह्म करुणावान आहे, मुदितावादी आहे, उपेक्षावादी आहे. मग अशा ब्रह्मासोबत करुणावान, मैत्रीवान, मुदितावादी, उपेक्षावादी असा जर भिक्षू मरण पावला तर तो त्या ब्रह्मासोबत जुळेल की नाही? पण कोणता ब्रह्म? जो आपण टीव्हीत पाहतो ना, फोटोत पाहतो तो नाही. बरं, आता डोक्यामध्ये ते घेऊन बसाल तुम्ही. हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे की बुद्ध हे तात्विक सांगत आहेत. म्हणजे ब्रह्मा बाहेर नाही आहे, ब्रह्मा इथेच आहे, म्हणजे तुमच्या चित्तामध्येच आहे सगळं. आता चित्ताची भावना तुम्ही समजली पाहिजे. तर बुद्ध म्हणतात की असा जो कोणी मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा असणारा जो भिक्षू मरण पावला तर त्याचं मेल्यानंतर, शरीराचा भेद झाल्यानंतर तो अशा ब्रह्माशी त्याचं मिलन होईल की नाही? तो म्हणतो हो भगवान, त्याचं मिलन होईल. तर अशा प्रकारे भगवान बोलल्यानंतर वासेठ्ठा आणि भारद्वाज म्हणाले, वा भगवान वा. ज्याप्रमाणे गौतम एखाद्याने उलटे झालेले सुलटे ठेवावे, अथवा झाकलेले उघडे करावे, अथवा वाट चुकलेल्यास मार्ग सांगावा, अथवा डोळस मनुष्यांना वस्तू दिसाव्या म्हणून अंधारात तेलाचा दिवा दाखवावा, त्याप्रमाणे आपण अनेक तऱ्हांनी धर्माचा उपदेश केलेला आहे. तर आम्ही आपणास, आपल्या धर्मास आणि भिक्षू संघास शरण जातो आहे. शरण आलेल्या आम्हास आजपासून मरेपर्यंत आपण उपासक म्हणून समजावे. आणि अशा प्रकारे हा वासेठ्ठ आणि भारद्वाज हे दोघेही भगवंताचे, धम्माचे आणि संघाचे आजीवन उपासक झाले. तर अशा प्रकारे हे 23 जे सुत्त आहे, या सुत्ताचा सारांश जो आहे तो आपण आपल्या बुद्धिजीवी तत्वाने समजून घेतलं पाहिजे. जर तुम्ही डोक्यामध्ये तो ब्रह्मा ठेवाल ना तर हे तत्व तुम्हाला कधी समजणार नाही. भगवान बुद्धाने तात्विक विवेचन केलेलं आहे. तात्विक विवेचन की जोपर्यंत आपलं चित्त मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा या 4 ब्रह्म विहारामध्ये रममाण होत नाही, परिपूर्ण होत नाही, तोपर्यंत तुमचं चित्त ब्रह्म होत नाही, ब्रह्माशी सहवास घडत नाही. म्हणून बांधवांनो, मैत्रीवान बना, करुणावान बना, मुदितावादी बना आणि उपेक्षावादी व्हा. याच 4 तत्वांना ब्रह्मविहार असं म्हणतात. तर हा ब्रह्मविहार आपण खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यावा. अशा प्रकारची मंगल कामना तुम्हा सर्वांच्या प्रती या ठिकाणी व्यक्त करून आशीर्वाद गाथेने आजची धम्मदेसना या ठिकाणी समाप्त करतो.